पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश रखडलेला आहे। राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे त्यांनी संकेत दिले आहे। 15 दिवस मी वाट बघेन असं म्हटलेलं आहे त्यांनी, काय सांगाल? मी याच्या आधी पण बोललेली आहे की नाथाभाऊ एक ज्येष्ठ नेते आहे। या सगळ्या संदर्भामध्ये माझ्यापेक्षा ते त्यांचं व्यक्तिगत मत चांगलं मांडू शकतात। पण स्थानिक नेत्यांच्या बाबतीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक नेत्यांमुळे हा प्रवेश रखडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात तुम्ही स्थानिक नेत्यांसंदर्भात किंवा वरिष्ठांबाबत काही निर्णय करणार का त्यांच्या प्रवेशाबाबत? ह्या संदर्भामध्ये शेवटी हा जो विषय आहे नाथाभाऊंचा तो वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे। मी एवढी मोठी नाही की ह्या सगळ्यांमध्ये मी काही बोलू शकते, कारण की सगळे जे वरिष्ठ आहे नक्कीच त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विषय पोहोचलेला आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर काही निर्णय होईलच। केंद्राकडनं ग्रीन सिग्नल मिळालेला आहे त्यांना, आपणही त्या ठिकाणी उपस्थित होतो। मला राज्याकडनं मिळत नाही, नेमकं राज्याचे कोणते नेते त्यांच्या विरोधात वाटतं आपल्याला? मला नाही माहिती या संदर्भात, कारण की मी एवढंच सांगू शकते की लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस नक्कीच नाथाभाऊंनी पुढाकार घेऊन मला मदत केलेली, जे याची कुठे शंका नाही। केंद्राच्या नेत्यांकडनं पण त्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने सहकार्यसुद्धा केलेलं आहे। पण बाकीचा जो काही विषय आहे नक्कीच तो वरिष्ठांचा विषय आहे आणि नाथाभाऊचा विषय आहे। आणि मी जसं आधी सांगितलं की मी एवढी मोठी नाही की या दोघांच्या मध्ये मी येऊन काहीतरी बोलू शकते। नक्कीच ते दोघं जण बसून ह्या संदर्भामध्ये काय करायचं नाही करायचं ते निर्णय घेतीलच। एका स्टेटमेंट रावणला जातात तर एक सून म्हणून तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? मी परत तेच आपल्याला सांगेल की नाथाभाऊंनी नक्कीच राजकारणामध्ये मला आणलेलं आहे, त्यांचं नेहमी आशीर्वाद राहिलेले, सहकार्य राहिलेले आहे। त्याचबरोबर एक पार्टीची कार्यकर्ता म्हणून एवढं तर मलाही माहिती आहे की जोपर्यंत वरिष्ठ काही ह्या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंतही मला याच्यावर बोलायचा काही अधिकार नाही। नाथाभाऊंचा प्रवेश झालाय का भाजपमध्ये? ते स्वतः नाथाभाऊ तुम्हाला सांगतील। भाऊंनी एकत्र यावं, काम करावं अशी इच्छा तुम्ही व्यक्त केली होती, तर आजही ती इच्छा आहेच की गिरीश भाऊ नाथाभाऊ एकत्र आले तर नक्कीच जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडेलच। या दोघा भावांमधील वाद दूर करण्याचा प्रयत्न कराल का तुम्ही? करणार आपण? मी आधी पण तुम्हाला तेच सांगितलं की मला जेवढं करायचं होतं तेवढं मी केलेलं आहे। शेवटी आता ते वरच्यांचा निर्णय आहे, ते ठरवतील दोघं काय करायचं।